लाडक्या बहिणींनो, फक्त एक मिनिट इकडे पहा. हे पहा, जी आर आला लाडक्या बहिणींनो. आणि 344.74 कोटी मंजूर झाले लाडकी बहीण योजनेसाठी. हा, तर फक्त तुम्हाला आता मे महिन्याचाच हप्ता वाटप होत आहे. मे महिन्याचा हप्ता आता सुरू झालेला आहे. तर बघा, बोललं जात होतं की मे सोबत जूनचे पण येतील, म्हणजे जवळपास 3,000 रुपये वाटप होईल. परंतु 3,000 रुपये नव्हे, फक्त मे महिन्याचे 1,500 रुपये. आता मे महिन्याचे 1,500 रुपये वाटप किती जिल्ह्यात आज सुरुवात झाली ते तुम्हाला सांगतो. तसेच 14,600 रुपये संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे बहिणींनो. 14,600 रुपये संदर्भात काय महत्वाची अपडेट आहे ते देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. व्हिडिओ पूर्ण बघा. माझी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आताच चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. लक्षपूर्वक बघा आता माहिती मी काय सांगत आहे. तर हा, तर तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाचे 344.74 कोटी रुपये वळवले आहेत अशी माहिती मिळत आहे. चला ठीक आहे, पुढे बघा आता महत्वाची माहिती. हे पहा, दुसरे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मे महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटका अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344.74 कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. बघा बहिणींनो, 1,500 रुपये वाटप. हो, ही सर्वात मोठी बातमी आहे तुमच्यासाठी. 3,000 रुपयाचं बोललं जात होतं, परंतु 3,000 रुपये नव्हे, तर फक्त तुम्हाला 1,500 रुपयेच वाटप होणार आहेत. आणि 344.74 कोटी रुपये यासाठी मंजूर झालेले आहेत. त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे कोणत्याही क्षणी आता 1,500 रुपये जमा होणार आहेत. ओके, कोणत्याही क्षणी जमा होतील, कारण जी आर आलेला आहे. जी आर नुसार फक्त मे महिन्याचाच हप्त्याचा जी आर आलेला आहे. मी तुम्हाला मागच्या वेळी पण बोललो होतो की 3,000 रुपये शक्य नाही, कारण मागच्या वेळी जेव्हा 3,000 रुपये देण्यात आले ते 2 महिन्याचे पैसे ऑलरेडी थांबलेले होते. परंतु यावेळी फक्त एकच महिन्याचा हप्ता थांबलेला होता, म्हणजे मे महिन्याचा हप्ता थांबलेला होता. जून महिना तर आता सुरू आहे बारे, त्यामुळे फक्त मे महिन्याचा हप्ता थांबला होता. आणि मागच्या वेळी जेव्हा 3,000 रुपये मिळाले ना, तेव्हा मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते थांबले होते आणि ते तुम्हाला मे महिन्यात मिळाले होते. परंतु यावेळेस फक्त मे महिन्याचा हप्ता थांबलेला होता. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगत होतो की तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळतील मे महिन्याचे, 3,000 रुपये नव्हे. आणि अखेरकार तसंच झालं आणि 344 कोटी रुपये मंजूर झाले मे महिन्याच्या हप्त्यासाठी. आणि मे महिन्याचा हप्ता आता वाटप तुमच्या खात्यामध्ये सांगता येत नाही बहिणीनो कोणत्याही क्षणी. ओके, सांगता येत नाही कोणत्याही क्षणी अचानकपणे तुम्हाला डायरेक्ट मेसेज येणार आहे आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. ओके, कोणत्याही क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडेल. आता एवढ्या दिवसांपासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे. ही सर्वात मोठी खुशखबर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. अचानकपणे डायरेक्ट हप्ता जमा होणार आहे. ओके बहिणींनो, तर ही महत्त्वाची अपडेट होती, आनंदाची बातमी होती. पुढे अजून माहिती आहे. तुम्हाला मी बोललेलो आहे की तुम्हाला 14,600 रुपये संदर्भात पण अपडेट पाहायला मिळेल. ती अपडेट पण पुढे तुम्हाला सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, अपडेट फार महत्त्वाचे आहे. 14,600 रुपये संदर्भात पण अपडेट आलेले, ती अपडेट पण समजून घेणं फार गरजेचं आहे. ते पुढे सांगतो तुम्हाला. चला आता महत्त्वाची अपडेट बघा. वाटप सुरुवात झाली का? किती जिल्ह्यात वाटप सुरुवात झाली? चला त्याबद्दल पण माहिती समजून घेऊया. KYC पुन्हा सुरू होणार का? त्याबद्दल पण आपण बोलूया. हा, तर बघा पुढे महत्त्वाची माहिती. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. ओके, ठीक आहे. पुढे बघा अजून याबद्दल माहिती. तर पुढे अशी माहिती आहे अजून की लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न केलेल्या 80 लाख किंवा 81 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भरपूर बहिणी अपात्र झाल्या, त्यांचा हप्ता बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा जो काही लाभ आहे तो बंद झाला आहे. तर जवळपास 1,70,00,000 महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत.
1,70,00,000 बोललं जात आहे, परंतु ॲक्च्युली आकडा 1,66,00,000 आहे माझ्या माहितीनुसार. त्यांना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे, पण त्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया केलेली नाही. त्यांना पुन्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच दिले. यामुळे तूर्त अपात्र लाडक्या बहिणींना यासाठी प्रतीक्षा करावी लागणार. बघा, ई-के-वाय-सी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं आहे, की एक तरी संधी अजून मिळेल, की ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांनी ई-के-वाय-सी केले नाही, त्यांना संधी भेटणार आहे ई-के-वाय-सीसाठी आणि त्यांची के-वाय-सी केली जाईल. ओके. तर ही एक चांगली बातमी आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही, त्यांना के-वाय-सीची संधी मिळेल. ओके. तर ही फार महत्त्वाची अपडेट आहे. चला ठीक आहे. जी माहिती होती ती संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं मी. लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट एकदम सोप्या भाषेमध्ये सांगून दिली. आता बघा, मे महिन्याचाच तुम्हाला ₹1,500चा लाभ मिळणार आहे, हे तर निश्चित झालं. आणि हप्ता केव्हा येईल हा महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे ना. हप्ता कधी मिळेल? तर हे बघा लाडक्या बहिणींनो, हप्ता कधी मिळेल त्याबद्दल सांगतो. हा तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे ना बहिणींनो ₹1,500, हे ₹1,500 कोणत्याही क्षणी अचानकपणे सांगता येत नाही. आता अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा होणार आहेत. तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा आता फक्त. डायरेक्ट तुम्हाला मेसेज पडेल आणि ₹1,500 तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींनो. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील बहिणींसाठी. अचानकपणे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1,500चा लाभ जो आहे मे महिन्याचा, तो जमा होणार असल्याची माहिती आहे. तर ही सर्वात महत्त्वाची आनंदाची अपडेट राज्यातील बहिणींसाठी होती. आता मी तुम्हाला बघा ₹1,500 संदर्भात अपडेट दिली आणि मी तुम्हाला बोललो होतो, की तुम्हाला ₹14,600 संदर्भात अपडेट देणार. तर हे ₹14,600 संदर्भात अपडेट काय आहे? चला ती अपडेट आपण समजून घेऊया. हा तर ₹14,600 संदर्भात अपडेट असे आहे, की हे सोन्याचे भाव आहेत. हो, आणि 24 कॅरेट एकदम शुद्ध सोन्याचे भाव आहेत. बघा, 24 कॅरेट सोन्याचे भाव एकदम स्वस्त झालेले आहेत. डायरेक्ट ₹14,600 वरती भाव आलेले आहेत आज. आणि आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत हे. 22 कॅरेट नव्हे तर 24 कॅरेटचे भाव आहेत. 22 कॅरेट तर 13,000च्या लाईनमध्ये आलेला आहे भाव डायरेक्ट. जरी आज तुम्ही 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले 1 ग्राम सोनं, तर ₹14,600 तुम्हाला मोजावे लागतील. आणि हे भाव स्थिर राहत नाही, तर हे भाव बदलत असतात. ओके. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोन्याचे भाव पण सांगून दिले मी 24 कॅरेटचे. ₹14,600 हे सोन्याचे भाव होते. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि याच व्हिडिओमध्ये सोन्याचे भाव पण त्यासोबतच मी तुम्हाला सांगून दिलेला आहे. तर हप्ता कोणत्या क्षणी जमा होईल बहिणींनो, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. आणि हप्ता आल्यावर मी तुम्हाला त्याबद्दल पण अजून कळवेलच व्हिडिओच्या माध्यमातून. आणि काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.